मावळमधील शिरगावात अनेक रंगाच्या बिजली फुलांमुळे शेती बहरू लागली आहे। प्रगतिशील शेतकरी खंडू गोपाळे यांनी पारंपरिक शेतीला बगल देत फुलबाग फुलवलेली आहे। तर या फुलांना बाजारात देखील चांगला भाव मिळतोय। सद्यस्थितीला पडणारी थंडी रब्बी पिकांना अनुकूल आहे। रब्बी हंगामातही चांगलं उत्पन्न मिळण्याची ही संधी आहे, त्यामुळे उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ते लावल्यापासून 2-2.5 महिन्यानंतर त्याची हार्वेस्टिंग चालू झाली। पहिल्यापासून नाही का, पहिला थोडा 2.5 महिन्यानंतर चालू झाला त्याचा। सुरुवातीला माल त्याचा कमी होता, 5-10 किलो निघत होता। त्या टायमाला 30-40 रुपये 50 रुपये असा बाजार भेटला त्याला सुरुवातीला। आतापर्यंत त्याचे 4 ते 5 तोडे झालेले आहेत। आता चालू मध्ये त्याला 60-70 किलो माल निघतोय। जळगावात बासमती तांदळाची निर्यात बंद असल्याने तांदळाच्या भावात घट झाली आहे। गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच तांदळाच्या भावामध्ये क्विंटल मागे 1,500 ते 2,000 हजारांची घसरण झाली। सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या बासमती आता त्यांना घेता येणार आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। तांदळाला लॉंग ग्रेन जो बासमती आहे त्याला गल्फ कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होत नाहीये सध्या, कारण खूप कंपन्यांचे एक्सपोर्टचे पेमेंट आलेले नाही, त्यामुळे टोटली एक्सपोर्ट बंद आहे जवळजवळ। त्यामुळे 15 ते 20 रुपये बासमती लॉंग ग्रेनमध्ये भाव कमी आहेत आणि नवीन क्रॉप समोर आलेला आहे त्याच्यामुळे, आणि तोही क्रॉप बंपर आहे, तर त्यामुळे बासमतीमध्ये 15 ते 20 रुपये तांदळामध्ये घट आहे। अंबरनाथ तालुक्यामध्ये एसआरटी म्हणजे सगुणा राईस टेक्निक पद्धतीने हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना 150 हेक्टरवर भात पिकाची लागवड केली होती। त्याच गादी वाफ्यावर शेतकऱ्यांनी 50 हेक्टरवर हरभऱ्याचं पीक घेतलं, त्यामुळे खर्चात मोठी बचत झाली आहे। शिवाय शेतकऱ्यांना चांगलं उत्पादनही मिळणार आहे। भाताच्या कापणीनंतर उरलेल्या बुंध्यातच हरभऱ्याची लागवड केल्यानं पीक अधिक चांगल्या पद्धतीने येतं असा दावा कृषी अधिकाऱ्यांनी केला आहे। आपल्या अंबरनाथ तालुक्यामध्ये एसआरटी पद्धतीने हरभरा लागवड ही 50 हेक्टरवरती केलेली आहे आणि 100 ते 150 हेक्टरवरती आपलं भात पिकाची लागवड आपण एसआरटी पद्धतीने केली होती। आणि हे वर्षानुवर्ष म्हणजे याला कुठलीही मशागत करायची गरज नाही पुढच्या पिकासाठी। फक्त गादी वाफा जे आहे त्याची डागडुजी करून आपल्याला पुढचं पीक घेता येतं आणि त्याची जी दसकटं राहिलेली असतात पिकाची, ती दसकटं आपल्याला ह्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बामध्ये जातात आणि सेंद्रिय कर्ब वाढतो आणि याच्यामध्ये गांडुळाची निर्मिती सुद्धा होते। जालन्यातील नाफेडच्या खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदी सध्या ठप्प झाली आहे। बारदाना संपल्यानं नाफेडला तुर्तास सोयाबीन खरेदी बंद करावी लागली। 1,600 शेतकऱ्यांकडून नाफेडनं सोयाबीन खरेदी केली आहे, तर 2,900 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही बारदाना अभावी रखडली आहे। 35-40 क्विंटल सोयाबीन आहे, एक 20 क्विंटल आणलेली सध्या। मग इथं बंद दाखव राहिले, बंद आहे म्हणते सोयाबीन खरेदी सध्या। मग आता बारदाना येईल म्हणते। 27 क्विंटल सोयाबीन विकायची, माझे 2-3 चक्रा झाले, ऑनलाईन केलेलं आहे, बारदानाच नाही म्हणते। मी आज वाहन घेऊन आलेलो आहे, आता वाहनाचं करायचं काय, पैसे मागितले पुन्हा एक मुक्काम झाला की सोयाबीन आम्हाला काय भाव पुरत आहे। सध्या बारदाण्याअभावी आपली खरेदी प्रक्रिया बंद आहे। शासनाकडून बारदाना आज येण्याचा सांगितलेलं आहे, आज येईल म्हणून। आपल्या खरेदी केंद्रावर जवळपास 4,500 रजिस्ट्रेशन झालेले, त्यापैकी 1900 शेतकऱ्यांना आपण मेसेज दिलेले माल घेऊन या म्हणून, आणि त्यापैकी 1600 शेतकऱ्यांची खरेदी आपण केलेली 25,000 क्विंटल अंदाजे। गत 13 डिसेंबर पासून आपण मेसेज सोडू शकलो नाही, कारण की बारदाण्याचं खूपच शॉर्टेज आहे। जेव्हा बारदाना येतो आपल्या वाट्याला जवळपास साधारण 2,500-3 हजार बारदाना येतो, तो 2 दिवसात संपू राहिला। परत खरेदी प्रक्रिया 2-3 दिवस बंद राहू राहिली, असं 1 महिना होऊ राहिला जवळपास 13 डिसेंबर पासून। नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष, ऊस, गहू, कांदा अशी पिकं घेतली जातात। या सर्व पिकांना फवारणी करण्यासाठी मजुरांची नेहमीच अडचण भासत असते। त्यामध्ये ऊसाचं अधिक क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात असून मजूर फवारणीसाठी मिळत नाहीये। यावर उपाय काढत उच्च शिक्षित असलेल्या दीपाली मोरे या शेतकरी महिलेनं ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचा प्रयोग यशस्वी केलाय। यामुळे दीपाली मोरे या आता ड्रोन दिदी या नावानं परिचित झाल्या। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी। निफाड तालुक्याच्या दीपाली बापू मोरे हिनं मजुरांच्या टंचाईवर एक अनोखा उपाय शोधून काढलेला आहे।
ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचा प्रयोग हा निफाडमध्ये आता यशस्वी झालेला आहे। ड्रोन संचालिका आहे दीपाली मोरे, त्यांच्यासोबत बोलणार आहे। ताई, मला सांगा नेमका हा प्रयोग करण्याची संकल्पना कशी सुचली? सर, आपल्याकडे मजुरांची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई आहे। आता जे मजूर आहेत ते तर भेटतच नाही, आणि जे भेटले ते पण असे जे मोठे पीक आहेत, ऊस असेल, मका असेल, त्यामध्ये जाण्यामध्ये त्या पिकाच्या मध्ये जाऊन फवारणी करण्यासाठी ते तयार नसतात। बऱ्याचशा अडचणी असतात, त्या काही आपले साप वगैरे अशा प्राण्यांची अडचण असते, किंवा मग आमच्याकडे बिबट्या वगैरे आहेत, तर त्यामुळे मजूर पिकामध्ये जाऊन फवारणी करण्यास तयार होत नाही। ही खूप मोठी समस्या आहे। तर आमच्याकडे मका, ऊस अशा प्रकारचे पिकं जास्त असतात, त्यामुळे मजुरांची खूप मोठी समस्या होती। आणि अशा प्रकारच्या पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोन हा एक अतिशय उत्तम पर्याय आता सध्या सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे। यातून तुम्हाला काही आर्थिक उत्पन्न मिळते? हो सर, आम्ही 300-400 अशा प्रकारे एकर प्रमाणे पैसे घेतो, आणि त्यामुळे खर्च वगैरे काय असेल मेंटेनन्स तो वजा जाता मला महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये शिल्लक राहतात। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, निफाड। पुण्याच्या आंबेगावातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा बियाण्याच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे। दिवाळीत परराज्यामधून बटाट्याची मागणी कमी असल्यानं बियाण्यांचे दर वाढले होते, त्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळला। आता बियाण्यांच्या किमतीमध्ये प्रति क्विंटल 1,000ची घसरण झाली आहे। मात्र शेतकऱ्यांकडे इतर पिकांमुळे क्षेत्रफळ नसल्यानं बटाटा पीक घेतलं नाहीये। बियाण्यांचं जरी दर कमी झाले असले तरी शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलेलं आहे। दिवाळीनंतर पंजाब राज्यातून पश्चिम बंगाल राज्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळं मंतरला होणारा जो बटाटा बियाण्याचा पुरवठा तो थोडा कमी प्रमाणात झाला, आणि साहजिकच मंतर बाजारपेठेमध्ये उंच रेट झाले, आणि त्या उंच रेटचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांनी बटाटा पिकाऐवजी अदरवाईज जी दुसरी भाजीपाला पिकं आहे त्याकडे मोर्चा वळवला, आणि साहजिकच जो रब्बी हंगामामध्ये बटाटाचं लागवडीचं क्षेत्रफळ आहे ते कमी झालेलं आहे। वाशिममध्ये वातावरणातल्या बदलांमुळे हरभरा पिकाला फटका बसलाय। हरभरा पिकावर मर रोग आणि घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत। मात्र काही फवारणी आणि उपाय करून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल असा सल्ला कृषीतज्ञ भरत गीते यांनी दिलेला आहे, आणि या संदर्भात कृषीतज्ञांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बीच्या हंगामात हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा केला जातो। सध्या हरभऱ्याचं पीक चांगलं बहरलेलं आहे, मात्र मागील 15 दिवसांमध्ये जे वातावरणात बदल झाले, अवकाळी व ढगाळ वातावरण होते, त्यामुळं या हरभरा पिकावरती मोठ्या प्रमाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्याचबरोबर जे घाटे आळी सुद्धा याच्यावर आढळून येत आहे, त्यामुळं या रोगाला कशा प्रकारे नियंत्रित आणता येईल यासाठी आपल्यासोबत बोलण्याकरता आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भरत गीते साहेब। साहेब, काय सांगाल, कशा प्रकारचा हा रोग नियंत्रणात आणता येईल? सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी या पिकाला पाणी मोजकं द्यावं। जास्त पाणी दिल्यामुळे या रोगाचं प्रमाण वाढते। तसंच ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचं द्रावण तयार करून ज्या ज्या ठिकाणी या मरचं प्रमाण जास्त असेल खळग्यांमध्ये, त्या खळग्यामध्ये त्या जमिनी बुडालगत याचं द्रावण टाकावं, ड्रेंचिंग करावं, थोडंसं आजूबाजूला सुद्धा टाकावं, जेणेकरून याचं आपल्याला नियंत्रण करता येऊ शकेल। तसंच हरभरा पिकावर जे काही घाटे अळी आहे याचं प्रमाण सुद्धा काही ठिकाणी कमी अधिक राहू शकते। या किडीमुळे हरभऱ्याचं खूप नुकसान नेहमीच होत असते, तर याचंही वेळीच नियंत्रण करण्यासाठी इमॅमेक्टिन बेंझोएट नावाचं जे काही कीटकनाशक आहे याची योग्य प्रमाणात घेऊन त्या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी जर केली तर त्या किडीचं सुद्धा नियंत्रण आपल्याला वेळेत करून आपलं उत्पादन वाढण्यासाठी मदत होऊ शकते। गणेश मोहोळे, झी मीडिया, वाशिम।